बाबांना जाऊन काही महिनेच झाले होते. मला सारखं वाटायचं ते गेले नाहीत, इथेच आहेत. कधी सोफ्यावर बसल्याचा भास व्हायचा, कधी तर दारातच उभे दिसायचे. पण नंतर मला भीती वाटायला लागली. वाटायचं हे घर कधी पूर्ण होतं आहे आणि मी त्या घरातनं कधी बाहेर पडते आहे. नंतर छोट्याशा आजारानं निमित्तावून माझ्याजवळ राहणारा माझा भाचा गेला आणि माझी शुद्धच हरपली. त्याचं जाणं मला चटका लावून गेलं. मामी, मला अभ्यासाला मदत कर. मागे वळून मी आवाजाच्या दिशेने बघितलं तर तिथे कोणीच नसायचं. परवा तर मला तो खिडकीत बसलेला दिसला. झरोक्यासारखी खिडकी, त्या छोट्याशा खिडकीत. आणि मी केवढ्यांदा तरी ओरडले, अरे चिन्मय, पडशील ना. काय झालं, कुठे चिन्मय? माझ्याकडे बघत सासूबाई म्हणाल्या. मी त्या खिडकीकडे बोट दाखवत सासूबाईंकडे पाहिलं. त्यांचे ते मोठाले डोळे बघून पुन्हा किंचाळं असं वाटलं मला. सासरे गेल्यानंतर आई खचल्या तर होत्याच, पण चिन्मयच्या जाण्याने त्यांनी हंतरूनच धरलं. अवंतीच्या मनात जुन्या आठवणी तयार होत होत्या.